श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. दिवाळीच्या पर्वापेक्षा स्वामी महाराजांचा प्रकट दिन स्वामी भक्तांसाठी काही वेगळा नाही, कारण आपण वर्षभर महाराजांच्या प्रकट दिनाची वाट पाहत असतो. कारण ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून प्रत्येक जण जशा जमतील तशा वेगवेगळ्या सेवा करत असतं. मग काही जण 21 दिवसाची सेवा करतात, काही जण 11 दिवसाची करतात, काही जण 7 दिवसाची करतात, काही जण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात, कुणी 11 माळी जप करतं, तर कुणी 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करतं. ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात का होईना पण प्रत्येक जण महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून सेवेला सुरुवात करत असतं किंवा सेवा करत असतात. तर स्वामी महाराजांचं प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे आपण पूर्वीपासून सेवा तर सुरू केलेल्याच आहेत, परंतु महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या ह्या सेवेची सगळी समाप्ती होते. तर आपल्याला महाराजांना नैवेद्य काय करायचं आहे, कारण आपण ज्या आधीपासून सेवा केलेल्या आहेत त्या सेवांची समाप्ती ह्या प्रकट दिनाच्या दिवशी होत असते. तर मग ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून आपल्याला स्वामी महाराजांसाठी कोणता नैवेद्य बनवायचा आहे जो की स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे आणि तो महाराजांना दाखवायचा कसा. कारण आपण नैवेद्य करतो आणि देवासमोर ताट ठेवतो आणि मग आपला नैवेद्य म्हणजे महाराजांना समर्पित केला किंवा कुठल्याही आपल्या इष्टदेवतेला समर्पित केला असं काही जणांचं मत असतं. परंतु महाराजांना किंवा आपल्या इष्टदेवतेला जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तर ते कशा पद्धतीने नैवेद्य ठेवायचं आहे किंवा त्यासोबतच महाराजांना प्रकट दिनाचं निमित्त साधून त्यांचा आवडता कोणता पदार्थ आहे जो की आपण तो जर नैवेद्य बनवला तर महाराज आवडीने त्याचा स्वीकार करतील, तर तो नैवेद्य कोणता या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. आता नैवेद्याचा जर विचार करत असाल तर महाराजांना टिपिकल असाच नैवेद्य असायला हवा असं काही नाही, कारण बऱ्याच जणी वर्किंग वुमेन असतात, त्यांना घरचं करून बाहेर जावं लागतं, तर अशा वेळेस त्यांना नैवेद्य बनवणं होत नाही. तर तुम्ही दूध साखर जरी महाराजांना ठेवलं तरी सुद्धा महाराज त्याचाही आनंदाने स्वीकार करतात. असं नाही की हा ठराविक नैवेद्य महाराजांना समर्पित केला तर महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील किंवा आपण केलेल्या सेवेचं फळ महाराज देतील, असं नाही. पाहता एखादी आई जेव्हा आपल्या बाळासाठी काही खायला बनवते आणि पोटभर जेव्हा तिचं बाळ खातं तेव्हा ती तृप्त होते. म्हणजे बाळ जरी पोटभर खात असलं, बाळाचं जरी पोट भरत असलं तरीही आई बाळाला करून दिल्यामुळं आणि त्यांनी पोटभर खाल्ल्यामुळं तृप्त होते. त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा आपण सेवा केलेल्या आहेत आणि प्रकट दिनाच्या दिवशी जर आपण एखादा आपल्या हाताने जर महाराजांच्या आवडीचा पदार्थ केला आणि महाराजांनी त्यांचा आवडीने स्वीकार केला तर आपण सुद्धा तृप्त होतो, महाराजांसोबत आपण सुद्धा तृप्त होतो. कारण आवडीचा पदार्थ दिल्यानंतर जसं बाळ पोटभर जेवण करतं किंवा बाळ पोटभर जेवण केलं म्हणून जसं एक आई तृप्त होते, त्याच पद्धतीनं महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे की जेणेकरून ते खाऊन महाराज तृप्त होतील आणि त्यांची तृप्ती पाहून, त्यांचा आनंद पाहून आपण सुद्धा तृप्त व्हाल आणि आपण केलेल्या सेवेचं एक आपल्याला समाधान मिळेल. तर त्यासाठी आपल्याला नैवेद्य कोणता करायचा आहे, तर महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात. शक्य असेल, कारण एवढ्या धावपळीमधून तुम्ही 21 दिवस 11 दिवस 7 दिवस जशा जमतील त्या पद्धतीने तशा तुम्ही प्रकट दिनापर्यंत सेवा केलेल्या आहेत. तुम्हाला आधीच्या सेवा नाही जमल्या तर तुम्ही प्रकट दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी सेवा करणार आहोत, तर त्या सेवेसोबतच आपल्याला महाराजांच्या आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे. तर महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात, त्यामुळे शक्यतोपर्यंत आपण आपल्या हाताने हा महाराजांना नैवेद्य बनवायचा आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना बनवला तर अतिउत्तम. परंतु झालं असं की यावर्षी पाडवा आदल्या दिवशी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाडवा 19 तारखेला आणि 20 तारखेला शुक्रवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर काही घरामध्ये पाडव्याच्या दिवशी म्हणजे पुरणाचाच घातला जातो किंवा त्यांना नैवेद्य गुढीला नैवेद्य देण्यासाठी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. त्यामुळे बऱ्याच जणांना अडचणी येतात की गुरुवारी सुद्धा पुरण आणि शुक्रवारी सुद्धा पुरण, कारण पुरण म्हटलं की एक किचकट स्वयंपाक वाटतो. तर त्यामुळे जर तुमच्याकडे गुढीला जर पुरणाचा नैवेद्य असेल तर निश्चित तुम्ही ते गुढीच्या दिवशी पुरण घाला. तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला बेसनचे लाडू आवश्यक करायचे. त्यासोबतच मग तुम्ही एखाद्या म्हणजे आपण पूर्ण ताट जेव्हा महाराजांना ठेवतो तर त्यासोबत बेसनच्या लाडू सोबत एखादी खीर तुम्ही करा. मग ती मखाण्याची खीर करा, तांदूळाची खीर करा, गव्हाची खीर करा, रव्याची करा. ज्या
पदार्थाची तुम्हाला खीर बनवायची आहे किंवा गोष्ट बनवण्यासाठी तुम्हाला सोपी वाटते, तर तो पदार्थ तुम्ही त्या दिवशी बनवायचा आहे. तर निश्चित तो सुद्धा महाराजांना खूप प्रिय होईल. जर गुढीला तुमच्याकडे कंपल्सरी पुरणाचा नैवेद्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही पाडव्याच्या दिवशी कुठलंही गोडाधोडाचं जेवण करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य महाराजांना करा. तर निश्चित तो महाराजांना खूप प्रिय आहे. त्यासोबतच म्हणजे असं नाही की तुम्ही पुरणाचा नैवेद्य केला किंवा तुम्ही बेसनचे लाडू केले तरच महाराज खुश होतील, असं नाही. कारण महाराज शेवटी भावाचे भुकेले आहेत. महाराजांना आपण काय नैवेद्य अर्पण करणार आहोत यापेक्षा आपण किती प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहेत, आपण आपल्या आयुष्यातले कर्म कसे करतो त्यावरती महाराज आपल्यावरती खुश होत असतात. त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा. एखाद्याच्या तोंडचा घास स्वतः काढून खाताय, तुमच्या लेकरांना घालताय आणि महाराजांना पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवताय, तर ते पंचपक्वान्नाचं ताट महाराजांना नको आहे. कारण तुमचे कर्म तिथं शुद्ध नाहीत. तुम्ही दुसऱ्याच्या कुणाचा तरी तोंडचा घास काढून तो महाराजांना तुम्ही दाखवताय. त्यामुळे ते महाराज तिथं तुमचं स्वीकारणारच नाहीत. पण जर तुमचे कर्म चांगले असतील, तुम्ही कधी कुणाचं वाईट केलेलं नसेल, कुणाच्या तोंडचा घास तुम्ही ओरबाडलेला नसेल आणि निश्चितच तुम्ही सेवा प्रामाणिकपणानं करत असाल, तर निश्चित महाराजांना तुम्ही साखरेचा जरी नैवेद्य ठेवला तरी महाराज ते आनंदाने स्वीकारतात. साधं तुम्ही दूध साखर जरी महाराजांना ठेवली ते सुद्धा महाराज आनंदाने स्वीकारतात. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढं की प्रामाणिक सेवा आणि प्रामाणिक कर्म महत्वाचे आहेत. जर आपले कर्म प्रामाणिक असतील, आपल्या सेवा प्रामाणिक असतील, आपण मनोभावाने सेवा केलेल्या असतील, तर त्या ठिकाणी महाराजांना म्हणजे बेसनचा लाडू किंवा पुरणाचा नैवेद्य लागतो असं नाही. तर आपण जे काही अर्पण केलेलं आहे ते महाराज आनंदाने स्वीकारतात. परंतु आपण एवढ्या सेवा केलेल्या आहेत आणि एक मानसिक समाधान आपल्याला सुद्धा मिळावं की शक्यतोपर्यंत जसं आपण आपल्या लेकरांच्या बाबतीत विचार करतो की लेकरांना ह्या गोष्टी आवडतात म्हणून आपण त्या खायला करतो, मग तो आपल्याला कितीही त्रास झाला तरी सुद्धा आपण ते लेकरांसाठी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने आपल्याला महाराजांची आवड जपायची आहे, म्हणून आपल्याला शक्य असेल तर तुम्ही हे नैवेद्य महाराजांना ठेवा, तर निश्चित महाराज त्याचा आनंदाने स्वीकार करतील. तर आता नैवेद्य ठेवायचं आहे म्हणजे आपण पूर्ण आपलं थाळी जेवण झालेलं आहे, ताट वाढून ठेवले आणि ते महाराजांच्या समोर ठेवलं म्हणजे नैवेद्य अर्पण झाला का? तर नाही. महाराजांना किंवा कुठल्या पण इष्टदेवतेला नैवेद्य ठेवताना एका विशिष्ट पद्धतीने ठेवावं लागतं. केंद्रामध्ये आपण महाराजांना जसा नैवेद्य ठेवतो त्याच पद्धतीने आपण दररोजचा नैवेद्य सुद्धा महाराजांना असाच ठेवायला पाहिजे. तर या प्रकट दिनाचं निमित्त साधून मी तुम्हाला सांगते की महाराजांना नैवेद्य कसा ठेवायचा किंवा कुठल्याही इष्टदेवतेला नैवेद्य ठेवताना कसा ठेवायचा आहे तो. जेव्हा आपण ताट वाढतो, जे काही आपण पदार्थ बनवलेले आहेत त्या पदार्थाने जेव्हा आपण पूर्ण ताट महाराजांना वाढून घेतो किंवा तुम्ही फळं सुद्धा आणलेली असतील, तुम्ही खूप काही आणलेलं असेल म्हणजे बाहेरून सुद्धा खूप काही घेऊन आलेला असाल, कारण प्रकट दिन म्हटलं की आपल्या आनंदाला सीमा नसते आणि महाराजांना काय काय देऊ आणि काय काय नको असं आपल्याला होतं. त्यामुळे आपण खूप काही नैवेद्यामध्ये ठेवतो. केंद्रामध्ये सुद्धा खूप आवडीने प्रकट दिन साजरा करतात. त्याच पद्धतीनं काही जण घरी सुद्धा खूप उत्साहामध्ये प्रकट दिन साजरा करतात. तर त्या प्रकट दिनाचं निमित्त साधून जेव्हा तुम्ही जे काही नैवेद्य आणलेला आहे, जे काही नैवेद्य बनवलेला आहे किंवा बाहेरून आणलेला आहे, तो नैवेद्य एका ताटामध्ये मांडायचा आहे आणि त्या प्रत्येक पदार्थावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण तुळशीपत्र ठेवून महाराजांना नैवेद्य ठेवत नाही तोपर्यंत तो महाराजांना अर्पण होत नाही. त्यामुळं आपल्याला सगळ्या पदार्थांवरती तुळशीपत्र ठेवायचं आहे. ताट आपलं वाढून झालं की मग आपल्याला देवासमोर म्हणजे आपण सकाळी विधिवत सगळी पूजा केलेलीच असते आणि आपण सेवा सुद्धा केलेल्याच असतात. तर मग दिवा तर अखंड चालू असतोच, परंतु जर दिवा शांत झालेला असेल तर दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचा आहे. कारण आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो त्यावेळेस अग्निसाक्षी असायला हवा, दिवा प्रज्वलित केलेला असावा. अग्नीच्या साक्षीने जे आपण नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य देव ग्रहण करतात, महाराज ग्रहण करतात. त्यामुळे आपल्याला अग्निसाक्षी ठेवायला पाहिजे. म्हणून आपण दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर मग ते ताट घेऊन एका छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या वाटीतल्या पाण्यामध्ये अनामिका आणि हे मधलं बोट, हे दोन बोट पाण्यामध्ये बुडवायचे आणि या आपण जिथं नैवेद्य ठेवणार आहोत त्या देवघरासमोर, जर तुम्ही वेगळी मांडणी केलेली असेल तर त्या मांडणी समोर ठेवा, मांडणी केलेली नसेल तर तुम्ही देवघरासमोरच ठेवा. तर आपल्याला या दोन बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे. ते मंडल चौकोनी काढून घ्यायचे आणि हे भरीव असायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने ते भरीव चौकोनाचं मंडल करून त्यावरती मग ताट आणि एक पाण्याचा ग्लास
किंवा पाण्याचा तांब्या जे काही तुमच्याकडे असेल, तुम्ही जे महाराजांना पाणी ठेवतो किंवा नैवेद्य दाखवताना जो तांब्या घेणार आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा एक भरीव चौकोन करून तो तांब्या सुद्धा त्याच्यावरती ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर मग आपल्याला जसं आपण प्रत्येक पदार्थावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे तसंच प्यायच्या पाण्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र ठेवायचे आणि ते तुळशीपत्र घेऊन आपल्याला 3 वेळेस आपण आपलं जे काही महाराजांना नैवेद्याचं ताट वाढलेलं आहे त्या ताटाच्या सभोवताल आणि जो प्यायचा पाण्याचा तांब्या आहे त्याच्या सगळ्या सभोवताल आपल्याला 3 वेळेस एक मंत्र म्हणत आपल्याला ते पाणी तुळशीच्या पानाने ते पाणी फिरवून घ्यायचंय. तर तो मंत्र कोणता, तर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आपल्याला हे 3 वेळेस ते तुळशीपत्र फिरवून घ्यायचंय आणि मग ते फिरवणं झाल्यानंतर तेच तुळशीचं पान घेऊन मग आपल्याला आपल्या ताटापासून ते महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायापर्यंत, फोटो असेल तर फोटोच्या पायापर्यंत आपल्याला पुन्हा एक मंत्र म्हणायचा आहे. आता हे झालं आपल्या ताटाच्या बाजूची सगळी शुद्धीकरण. गायत्री मंत्र म्हणून आपण ते ताटाच्या सभोवताल शुद्धीकरण करून घेतलं. त्यानंतर मग आपल्याला तो नैवेद्य महाराजांना द्यायचा आहे, दाखवायचा आहे. तर तो नैवेद्य दाखवताना काय म्हणायचंय, तर तेच तुळशीचं पत्र घ्यायचंय आणि या जे नैवेद्याचं ताट आहे त्या ताटापासून किंवा त्यावरती जे पदार्थ, त्यामध्ये जे पदार्थ आहेत त्या पदार्थावरून आपल्याला हे मंत्र म्हणत महाराजांच्या चरणापर्यंत किंवा महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायापर्यंत, फोटो असेल तर फोटोपर्यंत आपल्याला तुळशीपत्र न्यायचं आणि परत मागे आणायचं आणि परत दुसरा मंत्र म्हणून आपल्याला हे करायचंय. तर तो मंत्र असा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय श्री स्वामी समर्थ समर्पयामी. असं म्हणून जे तुळशीपत्र आहे ते महाराजांच्या चरणामध्ये, महाराजांच्या मूर्तीजवळ, फोटोजवळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून महाराजांना विनंती करायची, माझं जे काही साध्या भोळ्या भावानी जे काही मला यथाशक्ती जे शक्य झालं तो मी नैवेद्य तुमच्यासाठी बनवलेला आहे, तर त्या नैवेद्याचा तुम्ही स्वीकार करा. ज्या पद्धतीने मी हे 21 दिवस 11 दिवसाच्या सेवा केल्यात त्या सेवेचा ज्या पद्धतीनं तुम्ही स्वीकार केला त्याच पद्धतीनं माझ्या ह्या साध्या भोळ्या भावानी जो मी नैवेद्य बनवलाय तर त्या नैवेद्याचा सुद्धा तुम्ही आनंदाने स्वीकार करा म्हणून आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे. या पद्धतीने आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो की महाराजांसोबत म्हणजे आपल्या जे काही इष्टदेवत आहे, तुम्ही कुठल्या पण इष्टदेवतेला जेव्हा नैवेद्य ठेवतो तर या पद्धतीने ठेवायचं आहे. 3 वेळेस गायत्री मंत्र आणि 5 वेळेस हे मंत्र म्हणत आपल्याला आपल्या ज्या इष्टदेवाला ठेवायलो त्यांना समर्पयामी म्हणून ते तुळशीपत्र ठेवायचे. तर या पद्धतीने आपल्याला 3 वेळेस गायत्री मंत्र आणि हे पुढचे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय श्री स्वामी समर्थ समर्पयामी किंवा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा श्री स्वामी समर्थ समर्पयामी असं म्हणून तुम्ही हा नैवेद्य महाराजांना समर्पित करायचा आहे. तर निश्चित महाराज तो आनंदाने स्वीकारतात. ज्या पद्धतीनं तुमच्या एवढ्या दिवसांच्या सेवेचा महाराजांनी स्वीकार केलाय त्याच पद्धतीनं तुमचा जो साधा भोळा भाव ठेवून जो यथाशक्ती जे काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तर महाराज निश्चित त्याचा स्वीकार करतात. फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे. तुम्ही किती शुद्ध भावापोटी तो नैवेद्य बनवलाय, किती शुद्ध भावाने तो महाराजांना समर्पित केलाय, या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. मग तुम्ही तुमच्या नैवेद्याच्या ताटामध्ये भले पंचपक्वान्न नसतील, महाराजांची आवडती पुरणपोळी सुद्धा नसेल, पण तुम्ही जे काही बनवलेलं आहे यथाशक्तीने तर ते महाराज आनंदाने स्वीकार करतील. ज्या पद्धतीनं तुम्ही एवढ्या दिवसापासून सेवा केलेली आहेत त्या सेवेचं ज्या पद्धतीने तुम्हाला फळ प्राप्त तर होईलच, पण त्या सेवा जसं महाराजांनी जे आनंदाने त्याचा स्वीकार केलेला आहे त्याच पद्धतीने या नैवेद्याचा सुद्धा स्वीकार करतील. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.